नमस्कार, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। बुधवार दिनांक 10 जुलै रोजी नालासोपारा आचोळे येथे वसई विरार महानगरपालिकेच्या नवीन 400 खाटांच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी बहुजन विकास आघाडी व भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला। भाजप कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बॅनर फाडले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। एका ठराविक पक्षाच्या म्हणण्यानुसार पालिका प्रशासनाने भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आयुक्तांची गाडी अडवली होती। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली। नगर विकास खात्यातून 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। सोमवारी नगर विकास विभागाकडून परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे। हे रुग्णालय अत्याधुनिक असणार आहे। एकूण 400 बेड असणार आहेत। या रुग्णालयाचा वसई विरार मधील रुग्णांना चांगला फायदा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पहिल्या टप्प्यातील 25 कोटी रुपयाचे पत्रक नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर यांना दिले। यावेळी त्यांनी क्षितिज यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे। तर उद्याच क्षितिज यांच्या वाढदिवसानिमित्त नारळ फोडा असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते। आम्हाला पण हा भूमिपूजन सोहळा मोठा कार्यक्रम घेऊन करायचा होता, पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून भूमिपूजन सोहळा पार पडला आहे, अशी प्रतिक्रिया वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली। दरम्यान या हॉस्पिटलचा श्रेयवाद घेण्यासाठी भाजप आणि बविया या दोघांनीही चांगली कसरत केल्याचे यावेळी पाहायला मिळाले। या श्रेयवादाच्या राड्यात वसईच्या जनतेने मात्र आगामी विधानसभा निवडणुकीचे पडगम वसईत वाजू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।